बुद्धांनी 2500 वर्ष अगोदर गृहत्याग केला. गृहत्याग केला म्हणजे काय, त्यांना एकच घर नव्हतं. 3 ऋतूंचे 3 महाल होते. उन्हाळ्यात राहण्यासाठी वेगळा, हिवाळ्यात राहण्यासाठी वेगळा आणि पावसाळ्यात राहण्यासाठी वेगळा. 3 ऋतूचे 3 महाल, सुंदर अशी पत्नी, गोजीरवान राहुल बाळ, आणि एवढंच नाही तर करोडपती, अब्जपती असलेले आई वडील सोडून तथागत भगवान गौतम बुद्धांनी गृहत्याग केला. सोडून दिलं सगळं काय. मग आज आम्ही त्यांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करू शकतो का? 2500 वर्ष अगोदर गृहत्याग केला तथागत भगवान गौतम बुद्धांनी. आम्ही गृहत्याग करू शकतो का? काकू नंतर बोलाव, बस झालं की बस. आमच्या बायकांचं लय अवघड काय चलाले. गौतम बुद्धानं गृहत्याग केला असेल, मग त्याला गरज पडल्या केला. आपलं काय त्याच्या, आपण काय होत्या काय तिथं सांगाय बापू जाऊ नको म्हणून नव्हत्या. असा विचार करत असाल तर तसं बिलकुल नाही. जरा बोलणं बंद करा. कुठं तरी गुणानं बसत जागे. कुठंय बघा. आता हे वंदन गीत आहे, मला बोलायला लावू नका. मला लई कंटाळा येते बोलण्याचा आणि मला तेच करायचं काम लागते. मला कंटाळा बोलण्याचा आहे आणि मला बोलायचीच कामं लागतात. आता नीट गाणं चालत होतं, चांगला प्रसंग सांगायला मी तर तिकडे द्यायचं. काय चाललंय की काय खीर नेल्या नाही घरी, ती खीर मध्ये काजू आगाव आलेत म्हणून सांगायला. काय झालंय तुमचं? बायकांचं लय अवघड. कुठंही जागुनानं बसत नाहीत. बस मध्ये गेल्या बोलतात, कुणाच्या वाढदिवसात गेल्या बोलतात, कुणाच्या मौतीत गेल्या बोलत बसतात. आणि काय राहते की काय नाही की बोलणं. तुझी बायडी आली काय, तुझी छकुली आली काय, तुझा ह्यानं गेला काय, तुझी तिनं आली काय, तुझी सुनगुणानं राहिली की आता तिची मुंगी दबली की नाही, असं झालं की नाही, तसं झालं की नाही, तुझं पोरग कुठं चिटकलं की नाही. चिटकलं नाही त्याला चिटकवाया वायराला नाही. अरे कुठं तरी गुणानं बसत जा. किती अवघड आहे. आता इथंच ताजं उदाहरण आहे तुम्हाला. 2500 वर्ष अगोदर गौतम बुद्धांनी गृहत्याग केला. तुम्ही गृहत्याग करू शकता काय? आमच्यानं गृहत्याग बिलकुल होत नाही. मी इथून सांगते, इथं बसलेल्या कोणतीच बाई गृहत्याग करू शकत नाही. कारण गृहत्याग म्हणल्यावर सगळं सोडून द्यावं लागते. घर सोडून द्यावं लागते, सगळंच काही सोडून द्यावं लागते. आमच्या बायकांनी गृहत्याग होत नाही. गृहत्याग सोडा. कोणत्या लग्नाला जायचं असेल, कोणता कार्यक्रम ऐकायला जायचा असेल तर आमच्या बायका घराला कुलूप लावून जातात. आणि कुलूप लावून त्यांचं मन समाधान नसते. त्या कुलपाला 2-3 वेळा ओढून बघतात, लागले की नाही, लागले की नाही, लागले की नाही. आणि तेवढं झाल्यावर सुद्धा त्यांचं मन समाधान नसते. नवऱ्याला फोन करून सांगतात, सोनूचे पप्पा चाबी इथं ब्रशच्या खोक्यात ठेवली बघा, मला विचारल्याशिवाय काढू नका आणि घेऊ नका. आमच्याने गृहत्याग होईल का? बिना कारण कोई किसी के विरुद्ध नहीं होता. जाति से कोई शुद्ध या अशुद्ध नहीं होता. कुछ तो कमी आई होगी उस धर्म ग्रंथ में, वरना महलों का राजा गौतम बुद्ध ना होता. गौतम बुद्ध ना होता. दुःखाचं उगमस्थान शोधलं. हिंसाचार बंद केला. हिंसाचारापासून अलिप्त राहिले तथागत भगवान गौतम बुद्ध. म्हणून कवी सांगत आहेत काय, शाक्यनंदन राजकुमारा, शाक्यनंदन राजकुमारा,
नको दुःख मानवा त्यागिले वैभवा, नको दुःख मानवा त्यागिले वैभवा, नको दुःख मानवा, नको दुःख मानवा त्यागिले वैभवा, नको दुःख मानवा त्यागिले वैभवा, नको दुःख मानवा त्यागिले वैभवा, अर्हता पाभिमा पाभिमा, अर्हता अर्हता पाभिमा पाभिमा, वंदना तुम्हा यांची करायची, अर्हता पाभिमा वंदना तुम्हाला करायची, अर्हता पाभिमा वंदना तुम्हाला वाजवणं चालू असताना माझा आवाज येतोय का तुम्हाला? समजतोय? समजालाय की नाही? हो, समजत असेल तर हो, नसेल तर नाही. वाजणं चालू असताना आवाज येतोय माझा? शब्द समजत आहेत? एकदा संत कृपा साऊंड सिस्टम आणि या साऊंड सिस्टमचे मालक चालक आदरणीय माधवजी गायकवाड यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वाजवा वाजवा, कोणी काय म्हणणार तुम्हाला? वाजवा बिंदास. कारण किती वाजवलास तर 5 तास सुट्टी नाही, तर नीट चालायचं. कारण काम कोणतंही असो त्याच्यामध्ये माणसाला उल्हास असला पाहिजे असं म्हणतात, आणि खरंच अतिशय थोड्या वेळामध्ये सगळी सेटिंग व्यवस्थित लावून दिली त्यांनी, त्याबद्दल त्यांचे आभार मानते. मला पहिल्यांदा कोणत्या तरी साऊंडचा पहिल्या अंतऱ्यामध्येच आणि म्हणजे सुरुवातीच्या म्युझिकमध्येच रिझल्ट आला असं साऊंड तुमचा आहे, आणि म्हणून साऊंडवाल्यांचं सुद्धा आभार मानते. खूप सुंदर साऊंड सिस्टम आहे तुमची, आणि जरा टाळ्या वाजवायला शिका. म्हणजे प्रत्येकांचे कौतुक केल्यावर जरासं 2 टाळ्या वाजवल्या पाहिजे आपण.